बोधकथेचं नाव आहे देण्याचे महत्त्व. एका वृद्ध गृहस्थाला 3 मुले होती. त्याचा अंतकाळ जवळ आला तेव्हा त्याने 3 मुलांना आपल्याजवळ बोलावले व म्हणाला, जेव्हा मी मरेन तेव्हा मी सांगतो त्याप्रमाणे माझी सर्व संपत्ती वाटून घ्या. मोठ्या मुलाने अर्धी मालमत्ता घ्यावी, मधल्या मुलाने 3रा हिस्सा घ्यावा व 3ऱ्याने 9वा वाटा घ्यावा. हे सांगितल्यावर मुलांनी त्या गोष्टीला होकार दिला. काही दिवसांनी वृद्धाचे निधन झाले. क्रियाकर्म पूर्ण झाल्यावर मुलांनी मालमत्तेचा हिशोब केला. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की आपल्याकडे 17 उंट आहेत, पण वडिलांनी सांगितल्याप्रमाणे 17 उंटांची वाटणी नीट प्रमाणात होत नाही. हे कळताच तिघेही भांडू लागले. त्यावेळेस त्यांच्या वडिलांचे एक वर्गमित्र म्हणाले, मुलांनो, तुम्ही मला माझ्या मुलांसारखेच आहात. एका उंटाचाच फक्त प्रश्न आहे, तर तो मी सोडवतो. माझ्याकडील 1 उंट तुम्हाला घ्या व तुमचा प्रश्न सोडवा. आता उंटांची संख्या 18 झाली. मग पुन्हा वाटणी केली तेव्हा मोठ्या मुलाला अर्धा वाटा म्हणजे 9 उंट मिळाले. मधल्या मुलाला 3रा वाटा 6 उंट आणि धाकट्याला 3रा वाटा 2 उंट मिळाले. मुले समाधानी होऊन आपापल्या वाटा घेऊन गेली. वडिलांचे मित्र तिथेच थांबून राहिले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की वाटणीसाठी दिलेला उंट वाटणी होऊन सुद्धा तसाच शिल्लक होता. त्यांनी ईश्वराचे आभार मानले. तात्पर्य: सृष्टीचा नियम आहे की जितके द्याल तितकेच भरभरून तुम्हालाही मिळेल.